मित्रांनो, लोकांच्या उपद्व्यापाचा एक नमुना मी आज तुम्हाला सांगणार आहे. तो ऐकून तुम्हाला अशा लोकांबद्दल रागही येईल, चीडही येईल आणि त्यांच्या वैचारिक दारिद्र्याचं कौतुकही वाटेल. झालं असं की आपली जी रेल्वे आहे त्या रेल्वेचा एक मार्ग आहे मुंबई CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बल्लारशाह नंदीग्राम एक्सप्रेस. या एक्सप्रेसचा एक AC एअर कंडिशन डबा किंवा एक एअर कंडिशन कंपार्टमेंट हे एका जोडप्याने आरक्षित केलं होतं आणि त्यांचा प्रवास सुरू होण्याआधी त्या जोडप्याच्या मित्राने त्याच्या संपर्कात असलेल्या एका इव्हेंट स्टायलिंग सेवा केंद्राला संपर्क करून तो त्या जोडप्यासाठी बुक करण्यात आलेलं किंवा आरक्षित असलेलं सगळं जी जागा आहे, जे कंपार्टमेंट आहे ते मधुचंद्राच्या कक्षात, मधुचंद्राचा जो शयन कक्ष असतो, सुहाग रात्रीचा जो शयन कक्ष असतो, त्या शयन कक्षामध्ये पूर्णतः बदलून टाकला. मग ते तिथे उंची असे पडदे, त्याच्यानंतर फुलांची आरास, सुंदर असा शयनगृहात ज्या प्रकारचं वातावरण असतं, म्हणजे दिवाण असेल, डबल बेड असेल तो, त्याच्यावर गाद्या, सुंदर बेडशीट, सुंदर उशा, सुंदर आभरे, त्याच्यावर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या, रंगीबेरंगी फुले, त्याच्यानंतर विविध म्हणजे मोगरा असेल, जाईजुई असेल किंवा गुलछडीच्या माळा, रंगीबेरंगी पताका, सगळीकडे फुलांचा आसमंत, सुंदर सुंदर परफ्यूम तिथे मारलेला, अशा प्रकारचं हे सगळं या प्रथम दर्जाच्या शयनयान श्रेणीच्या एका कंपार्टमेंटमध्ये हे सगळं तयार करण्यात आलं होतं. आणि हे जालना रेल्वे स्टेशनवर हे सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. आता हा जो हनीमून स्वीट होता किंवा मधुचंद्राचा सुंदर असा शयनगृहाचा किंवा शयन कक्षाचा नजारा होता, तो नजारा तयार करण्यास रेल्वेच्या खात्याने प्रतिबंध केला नाही किंवा रेल्वे खात्याच्या निदर्शनास या बाबी आल्या नाहीत. त्यामुळे हे जे त्यांचे ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर असतात, जालन्याला जे होते, त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. आणि ह्या जोडप्याने ज्या इव्हेंट स्टायलिंग सेवा केंद्राकडून हा कक्षचं जे डेकोरेशन आहे, सजावट आहे, ते करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला ह्या TTE ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनरची साथ होती का काय, अशी या साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणजे दक्षिण मध्य रेल्वेचं जे केंद्र आहे त्या केंद्रातील अधिकाऱ्यांना याच्याबद्दल शंका आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनरने अशा प्रकारचं कंपार्टमेंट मधुचंद्राच्या शयन कक्षामध्ये बदलू देण्यास अनुमती द्यायला नको होती. त्यांनी ती अनुमती दिली का त्याला न विचारता ह्या स्टाईल कंपनीने स्वतःहून असं काम केलं, या सगळा तपास सुरू आहे. फुगे असतील, फुलं असतील, गुलाब असतील, गुलाबाच्या पाकळ्या असतील, आय लव्ह यूचे मेसेज असतील, चॉकलेट असतील, परफ्यूम असेल, सेंट असेल, सुगंधी द्रव्य असतील, ह्या सगळ्यांचा उपयोग करून रेल्वेचं जे AC कंपार्टमेंट जे
त्या व्यक्तीने आरक्षित केले, नवरा बायकोने, जोडप्याने, त्यांना त्याच्यात बदल करायचे अधिकार नाही. तुम्ही तिथे स्वतःची गादी नेऊ शकता, फार तर तुम्हाला ब्लँकेट किंवा तिथं त्या गाद्या वगैरे असतात, तुमच्याकडे शॉल असेल, उशी असेल किंवा हवेनी फुगवायची उशी वगैरे जे काही तुमचं साहित्य आहे, याच्याशिवाय तुम्हाला बाहेरचं तिथं काही न्यायला परवानगी नाही. ही घटना ह्याच महिन्यातील आहे आणि ह्या घटनेने त्या जोडप्याने जो रोमॅन्टिक होण्याचा प्रयत्न चालत्या रेल्वेमध्ये करण्यासाठी जी तयारी केली ती या ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनरच्या अंगलट आली आणि त्याच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही, निलंबनाची कार्यवाही, विभागीय चौकशीची कारवाई असं सगळं त्याला सोसावं लागतंय, सहन करावं लागतंय. आणि याच्यामध्ये साऊथ सेंट्रल रेल्वेचे जे मुख्य जनसंपर्क अधिकारी आहे ए श्रीधर यांनी याबद्दल सांगितलंय की रेल्वेचे जे नियम कायदे आहेत त्या पलीकडे जाऊन कुणालाही अशा प्रकारचं रेल्वे कंपार्टमेंट त्याच्यामध्ये बदल करण्याचा, ते घरातल्या शयनगृहाप्रमाणे करण्याचा, मधुचंद्राच्या रात्री असणाऱ्या शयनकक्षाप्रमाणे सजवण्याचा अधिकार कुणाला नाही. जो असं करेल तो आणि जो याला परवानगी देईल किंवा याकडे दुर्लक्ष करेल अशा सगळ्यांना कायद्या अन्वये असणाऱ्या शिक्षेला किंवा दंडाला सामोरं जावं लागणार आहे. आता ही जो सजावट करणारा जो व्यक्ती होता अझर शेख, त्याला सुद्धा रेल्वे RPF रेल्वे पोलीस फोर्सने समन्स बजावलं, त्याला बोलवलं, त्याची चौकशी केली. त्याच्याकडून त्याचा गुन्हा कबूल करून घेतला की त्याला ज्या कोणी ऑर्डर दिली त्यांच्या अन्वये त्याने कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला, डब्यामध्ये प्रवेश केला, सगळं सजावटीचं काम केलं, हे त्याने कबूल केलं. त्याच्यावर सुद्धा दंड आणि जी काही कायदेशीर कारवाई आहे ती केली जाणार आहे. आणि अशा प्रकारचा रेल्वेचा एखादा कंपार्टमेंट, AC कंपार्टमेंट बदलणे, तो सुशोभित करणे, तो हनीमून कपलसाठी सुंदर अशा बेडरूममध्ये बदलणे, हे सगळं कायद्या धाब्यावर बसवणारं आहे. त्यामुळे या सगळ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवास करायला जाताना तुमच्याकडे आरक्षणाचं तिकीट असेल किंवा अनारक्षित तिकीट असेल किंवा तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेतलं असेल तरच तुम्ही रेल्वेमध्ये प्लॅटफॉर्मवर रेल्वेच्या परिसरात प्रवेश करू शकता, अन्यथा तुम्हाला प्रवेश करायची अनुमती नाही. रेल्वे ॲक्ट 1989 अन्वये ह्या सगळ्या अनधिकृत प्रवेश, अनधिकृत रेल्वेच्या प्लॅटफॉर्म, रेल्वेमध्ये घुसून तिकीट न घेता जाणं येणं या सगळ्या अन्वये या सगळ्यांवर कारवाई होणार आहे. परंतु अशा प्रकारे रेल्वेचा AC कोच, हनीमूनच्या रात्रीच्या शयन कक्षात बदलणे ही आम्हा सगळ्यांना कोड्यात टाकणारी, त्याच्यानंतर आपण असं कसं झालं, हे असं कसं होऊ शकतं, लोकांचं अनावश्यक धाडस आणि कायदा धाब्यावर बसवण्याची प्रवृत्ती आणि ह्या सगळ्याबद्दल चीड, अस्वस्थता, आश्चर्य व्यक्त करायला लावणारी घटना आहे असं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं. मित्रांनो, आपण पॅलेस ऑन व्हील्स अशी रेल्वे भारताने तयार करून ती पर्यटकांच्या सेवेत आणली होती. आता हनीमून बेडरूम ऑन व्हील असं काहीतरी करायचा उपद्व्याप या जोडप्याने केला आणि त्याच्यामुळे असं डेकोरेशन करणारा एक व्यक्ती, ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर आणि ते जोडपं हे सगळे रेल्वेच्या कायद्याच्या कक्षेत येऊन त्यांच्यावर दंड आणि काही कारवाई जी काय आहे कायदेशीर, कदाचित कारावास असेल, त्याला यांना सामोरं जावं लागणार आहे. तेव्हा अशा धक्कादायक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि त्या घटना मी रीलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो. त्यामुळे माझे रील पाहत जा, ते लाईक आणि शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक आणि शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असं काही वेगळ्या वाटेवरचं वेगळं काही घडलेलं सांगणारा कदाचित मीच एकमेव असेल असं मला वाटत नाही. अनेक लोक असतील, परंतु मी तुम्हाला हे तुमच्या मातृभाषेत सांगतोय, तुम्हाला माहिती करून देतोय. त्यामुळे माझ्याशी जोडलेले राहा
अनवट वाट या वाटेवर चालणारा प्रवासी वारकरी वाटसुरू आहे. माझ्याशी जोडलेले राहा, काहीतरी वेगळं ऐकावं, काहीतरी वेगळं समजून घ्या, असं मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय. तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. आणि ह्या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.